दरम्यान संजय राऊतांच्या सांगलीच्या दौऱ्याकडे आता काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे। चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी संजय राऊत हे सांगलीमध्ये दाखल झाले। सांगलीतील काँग्रेस नेते मात्र राऊतांच्या दौऱ्यामध्ये सहभाग घेणार नाहीत। सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची ठाकरे गटावर नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे। संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांच्या एकूणच रणनीती आखण्यासाठी 3 दिवसाच्या सांगली दौऱ्यावर आहेत। चंद्रहार पाटील यांनी हेलिपॅडवर संजय राऊत यांचं स्वागत देखील केलं। मात्र या ठिकाणी त्याचबरोबर संजय राऊत यांच्या एकूणच दौऱ्यामध्ये काँग्रेस नेते सहभागी होणार नसल्याचं कळतंय। एक प्रकारे काँग्रेस नेत्यांनी संजय राऊतांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांच्याकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र काँग्रेसचे विशाल पाटील हे देखील सांगलीतून निवडणूक लढवण्यास आग्रही आहेत। तर चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आता संजय राऊत सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत। एकूण 3 दिवस संजय राऊतांचा सांगली दौरा असणार आहे। मात्र या त्यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे। संजय राऊत साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत असं समजतं, पण या दौऱ्याच्या संदर्भात आम्हाला काँग्रेस म्हणून कुठलेही अधिकृत निमंत्रण नाही आहे आणि सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत आणि या निमित्तानं जो महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही योग्य ती भूमिका आमची येणाऱ्या काळात स्पष्ट करू। पण सदरच्या जागेचा निर्णय हा दिल्ली दरबारी आहे आणि तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। शिवसेनेचे नेते सन्माननीय संजय राऊत साहेब